आज आपण एक रेसिपी बघणार आहोत जे की इझी आणि झटपट होणारी आहे। याला आपण सुशिला असं म्हणतो आणि यासाठी सुशिलासाठी लागणारं साहित्य आहे। इथे मी 2 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत, जे की रेग्युलर आपण चिवड्यासाठी वापरतो ते मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने थोडेसे भिजवून पाणी वगैरे काढून मोकळे करून असे ठेवलेले आहेत। 2 ते 3 मिनिटमध्ये हे पूर्णपणे भिजलेले जातात। त्यानंतर आहे इथे मी डाळ घेतलेला आहे 2 टेबलस्पून, एक टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे। नंतर इतर शेंगदाणे आहेत थोड्या प्रमाणात, कांदा आहे आणि 3 ते 4 जसं आपल्याला तिखट लागेल त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या इथे टाकू शकता। असं एवढं साहित्य लागणार आहे। तर हे पूर्ण साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता आपण सुशिला कसं बनवायचा त्या रेसिपीकडे जाऊया। स्पून असं तेल घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोड्या प्रमाणात मोहरी यामध्ये ॲड करायची। मोहरी तडतडायला लागत आहे, त्यानंतर थोड्या प्रमाणात जिरे टाकायचे। त्यानंतर यामध्ये कांदा ॲड करायचा। तुम्हाला जेवढा कांदा लागेल तेवढा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। थोडा कच्चा कांदा असेल तर जास्त टेस्टी लागतो। त्यानंतर यामध्ये जाती मिरची नंतर हे पूर्ण शेंगदाणे थोडे लाल होण्यासाठी आपण अगोदर शेंगदाणे घालत आहोत। डाळ व्यवस्थित मिक्स करून त्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं छान। पोहे किंवा सुशिला बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जास्त प्रमाणात कांदा आणि शेंगदाणे जास्त असे तळायचे नाही, त्याची टेस्ट एवढी लागत नाही। नंतर लास्टला आपण घालणार आहोत टोमॅटो। दोन मिनिट परतून घेणार आहोत। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून यामध्ये आपण थोड्या प्रमाणात हळद टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकणार आहोत। नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर जे आपण भिजवलेले मुरमुरे आहेत ते आपण ॲड करणार आहोत। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। दोन मिनिट नंतर आपण याला परत मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिट। गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे। झालेले आहेत। त्यानंतर आपण बघू शकता की इथे सुशिला पूर्णपणे तयार झालेला आहे। ह्या अशा पद्धतीने तो तयार झालेला आहे आणि आता मी याला सर्व करून घेते एका प्लेटमध्ये। मस्त असा वास येत आहे याचा, एकदम छान बनून तयार झालेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर यावरती तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता गार्निशिंगसाठी, परंतु आमच्या इथे आवडत नाही म्हणून मी इथे कोथिंबीर अवॉइड केला आहे टाकण्यासाठी। ही सुशिलाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय।